आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रोहा धाटाव MIDCतील अपघाताची मालिका थांबेना। ट्रान्सवर्ड फर्टिकेम कारखान्यात कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी अंत। रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक खते निर्मिती करणाऱ्या येथील ट्रान्सवर्ड फर्टिकेम लिमिटेड या कारखान्यात ही दुर्दैवी घटना घडली असून छतावर पत्रे बसवण्याचे काम सुरू असताना कंत्राटी कामगार संकेत संजय पाटील वय 26 राहणार आंबेघर नागोठणे हा इसम उंचावरून खाली पडून त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून सदरच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। तर येथील कामगारांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा सवाल उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे बाहेर पडलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये मयत संकेत याला गंभीर दुखापत झालेली सर्वश्रुत असतानाच त्याचबरोबर त्याला अडकलेला सेफ्टी बेल्ट देखील दिसत आहे। सेफ्टी बेल्ट असताना सुद्धा मयत संकेत हा एवढ्या उंचावरून पडतोच कसा? हा अपघात की घातपात आहे याचा खुलासा पोलिसांकडून झालेला नाही। ज्यावेळेस उंचावर पत्रे बसवण्याचे काम सुरू होते त्यावेळेस असणाऱ्या हाय परमिट पासमध्ये कोण सेफ्टी सुपरवायझर उपस्थित होते त्याचा तात्काळ निलंबन झाले पाहिजे, परंतु तसे न होता तो मोकाट आहे। दबक्या स्वरामध्ये संकेतचा सेफ्टी बेल्ट तुटला असे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला मिळाले। मग याची चौकशी कंपनी ऑफिसर श्री संजय पाटील यांच्याकडे रायगड स्वाभिमान चॅनलने केली असता त्यांनी प्रश्नांची उत्तरे द्यायला टाळाटाळ केली। याचा अर्थ सेफ्टी बेल्ट देखील खरेदीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार या कंपनीमध्ये होत आहे। तसेच होणारे सेफ्टी ऑडिट हे देखील कागदावरच आहे। सदर कंपनीमध्ये वापरले जाणारे निकृष्ट सेफ्टी बेल्ट असे अजून किती आहेत की जे निष्पाप संकेतसारखे अनेकांचे बळी घेणार आहेत? एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत। मात्र यावर कंपनी प्रशासनाची तेरी भी चूप मेरी भी चूप अशीच भूमिका आहे। वास्तविक पाहता ट्रान्सवर्ड फर्टिकेम व्यवस्थापनावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवायला पाहिजे होता, परंतु तो नोंदवला गेला नाही। याचा अर्थ दाल में कुछ काला है असेच म्हणावे लागेल। शुक्रवारी 14 जून रोजी दुपारच्या सुमारास कारखान्यात पत्रे बसवण्याचे काम सुरू असताना संकेत संजय पाटील राहणार आंबेघर नागोठणे पत्रे बसवणाऱ्या कंत्राटी कामगार याचा उंचावरून खाली पडून जागीच त्याचा अंत झाला आहे। तर सदरच्या या घटनेची माहिती रोहा पोलिसांना मिळाली असता रोह्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। येथील डॉक्टरांनी या इसमाला तपासले असता मृत असल्याचे घोषित करण्यात आले। तर घडलेल्या घटनेमुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरम्यान या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे समजते। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।